मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प यांच्यावरती हल्ला झाला आणि तो प्राणघातक हल्ला करण्याचंच प्लॅनिंग मारेकऱ्याच्या मनामध्ये होतं. इतकंच नाही, तर एक सुवर्ण संधी होती आपल्यासाठी, की ट्रम्प आणि त्यांचे सगळे वरिष्ठ सहकारी एका वेळी, एका जागी, एका हॉलमध्ये आपल्याला मिळाले असते आणि आपण एकाच हल्ल्यामध्ये सगळ्यांचा सफाया करू शकलो असतो. अशी शेखी मिरवताना हा मारेकरी दिसतो आणि तिथे सगळा जो एकंदरीत सिनारिओ आहे, त्याच्यामध्ये एक गंभीर प्रश्नचिन्ह उठतं, की नेमकं आजपर्यंत जे तर्क लावले जात होते, की नाही त्याला ट्रम्पचे वागणं पसंत नाही, त्यांची धोरणं पसंत नाही, म्हणून तो असा वागत होता. असं नसून संपूर्ण टीम ट्रम्प यांची ही त्याच्या टार्गेटवरती होती. हा अत्यंत धोकादायक प्रकार घडलेला आहे. थोडीशी माहिती आणखी आपण ह्याच्याबद्दल मिळेल कारण आता जवळ-जवळ 24 तास होऊन गेले आणि जी पुढे माहिती आलेली आहे, त्याच्यासाठी मी एक प्रेझेंटेशन शेअर करते तुमच्याबरोबर आणि आपण ते बघून पुढे जाऊया. कारण अतिशय महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. वेगवेगळी माहिती आहे त्याच्यामध्ये. पहिला भाग म्हणजे असा आहे, की अ, या वर्षीच्या जानेवारी 2026 मध्ये एफ-बी-आयचे डेप्युटी डायरेक्टर डॉन बॉनिनो यांनी राजीनामा दिला. तो काही विशिष्ट कारणावरून आणि असं म्हटलं जातं वाईड स्प्रेड, की एप्स्टीन फाईल आणि त्याचा तपास ह्याच्यावरून त्यांच्या मनामध्ये जी काही द्वंद्व होती म्हणा किंवा त्यांचं पटत नव्हतं काही बाबतीमध्ये, त्या कारणास्तव त्यांनी राजीनामा द्यायचा असं डिसेंबरमध्ये जाहीर केलं आणि जानेवारीपासून ते आपल्या पदावरून बाहेर झाले. त्याच्यामध्ये त्यांनी त्यानंतर काही जी विधानं केली, त्यात त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं होतं, की प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्षांचे जे सर्व्हिस स्क्वॉड आहे, सोशल सर्व्हिस स्क्वॉड जो आहे, तो नीटचं काम करत नाही आणि त्याचं काम हे म्हणजे त्याला काय म्हणू आपण विशिष्ट दर्जाचं ज्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे त्यांचं संरक्षण तसं केलं जात नाहीये. ह्याचाच अर्थ डॉन बॉनिनो यांना प्रेसिडेंट ट्रम्प ह्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी जे पथक नेमलेलं होतं, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं जाणवलेलं होतं आणि ते त्यांना पब्लिकली बोलून दाखवायला लागलं. ही महत्वाची बाब आहे. ह्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यू केला गेला की नाही वगैरे प्रश्नचिन्ह आहेत. असं म्हणतात की ट्रम्प यांची स्वतःची वैयक्तिक म्हणजे त्यांनी खाजगीरित्या सुद्धा स्वतःचे रक्षक नेमलेले असतात. ते सतत त्यांच्या सोबत असतात. हे देशाने नेमलेले जे रक्षक होते ते तिथे होते. पण जेव्हा एखादा व्हेन्यू जो असतो म्हणजे कार्यक्रमाचं जे स्थळ असतं ते इतकं मोठं असतं की तिथे ही वैयक्तिक सुरक्षा जी आहे ती पुरेशी पडत नाही आणि त्यांना नॉर्मल जी ऑफिशियल पथक आहेत त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. तेव्हा ही जी तफावत किंवा जी गॅप आहे त्या गॅपमधून तुम्हाला काही गोष्टी घडताना दिसल्या. त्या आपण बघितल्या परंतु हा जो त्यांचा इशारा जानेवारी 2026 मध्ये त्यांनी दिला, त्याच्याकडे गांभीर्याने बघायला हवं होतं असं आता आपण म्हणू शकतो. लोकांच्या प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत? एक म्हणजे ट्रम्प यांचे जे विरोधक आहेत ते म्हणतात, "छे, छे, हे काय हा स्टेज मॅनेज्ड अटेम्प्ट आहे." म्हणजे ट्रम्पनी स्वतःच स्वतःवरती हल्ला करून घेतला आणि मग तो अर्थातच प्राणघातक होणार नाही त्यांना माहिती होतं. म्हणजे मारेकऱ्याला असं सांगितलं गेलेलं होतं, की "बाबा फार काही गंभीर काही करू नकोस, पण एक चुटपूट घटना घडली पाहिजे." आणि त्यातून एक जनमत हे ट्रम्प यांच्या सोबत गेलं पाहिजे. त्यांना एक अनुकंपा मिळाली पाहिजे. अशा रीतीने हा प्रयत्न होता. अ, परंतु ही टीका करणारे हे करत असतात, त्याच्याकडे लक्ष ठेवायची गरज नाही. Google सर्चेसबद्दल मी काल म्हटलं, तसं त्याच्यामध्ये जसं इराणचं नाव आलं, इस्रायलचं आलं, आता कोणी रशियाचं सुद्धा नाव घेतंय त्याच्यामध्ये. ह्या Google सर्चेस आणि त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे माहिती नाही. मार्टिनेज नावाचा कोणी एक इसम आहे, त्यांनी अकाउंट काढला Twitterवरती आणि 2023 साली म्हणजे ट्रम्प निवडून सुद्धा आलेले नव्हते. प्रचार करणार अशी एक हवा होती त्यावेळेला. म्हणजे कॅन्डिडेट बनणार अशी. त्यावेळी त्यांनी कोल ॲलन एवढी एकच पोस्ट केलेली आहे. दुसरी कुठचीही पोस्ट नाही.
आणि तेच एक नाव त्यांनी घेतले, जे नाव त्या मारेकऱ्याचं आहे. तेव्हा हा मार्टिनेज कोण होता आणि त्याला हे ट्विट का करावं असं वाटलं? तेही 2023 सालापासून त्याला काय माहिती होतं? अ, हा सगळा तपासाचा भाग आहे आणि तो आपल्या पुढे येईल नंतर. पण एकंदरीतच सोशल मीडिया आणि त्याच्यावरती कसं वावरलं जातं, हा जो कोणी होता अ, कोल ॲलन, तो सुद्धा एक प्रकारे ट्रम्पच्या विरोधामध्ये भरपूर सोशल पोस्ट टाकत होता आणि त्याची एकंदरीतच संताप, तिढी म्हणा किंवा अ, अ, गैरसमज असतील किंवा नाराजी असेल, ती सगळी त्याच्यामधून आपल्याला व्यक्त होताना दिसते आहे. एका बार ओनरची गोष्ट कोणी सांगितली. तो बार ओनर म्हणतो, की जो हे ह्या सगळ्या फुसकट प्रयत्नांमध्ये काही अर्थ नाहीये. जो कोणी तिथपर्यंत जाईल आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांची हत्या करेल, त्याला माझ्याकडून फ्री ड्रिंक असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तेव्हा ही गोष्ट सुद्धा बरोबर नाही मित्रांनो. अशा प्रकारे इतक्या टोकाला जाऊन कोणाचा द्वेष करणं ह्याच्यातून समाज कधीही आरोग्यदायी वातावरण निर्माण करू शकणार नाही. अमेरिकेमध्ये हे जे वातावरण तयार झालेलं आहे ह्याचं कारण जो विद्वेषमूलक प्रचार चालतो आणि अत्यंत टोकाचा प्रचार चालतो, विषारी प्रचार चालतो त्याचं हे रिझल्टिंग फॅक्टर आहे असं मी समजते. त्याच्यावरती हे सगळे सोरोस फंडेड जे पत्रकार ज्या पद्धतीने बोलत असतात ते त्याच्याबद्दल मला खरोखर प्रत्येक वेळी आश्चर्य वाटतं आणि तुम्ही नेमकं समाजाचं स्वास्थ्य आपण बिघडवतो आहे ह्याच्याबद्दल त्यांना कुठलीही तमा आहे असं बिलकुल दिसत नाही. त्याच्यामध्ये सुधारणा निश्चित झाली पाहिजे. ह्याच्यामधली सर्वात महत्त्वाची रिएक्शन जी आलेली ती ही आलेली आहे, की किंग चार्ल्स हे अमेरिका भेटीला येणार होते. मी काही व्हिडिओ केले त्याच्यामध्ये ट्रम्प आणि चार्ल्स यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झालेले आहेत. आणि ह्या मतभेदांनंतर चार्ल्स यांनी ट्रम्प यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा अशी एक आवाज होता असा. म्हणजे त्यांनी ट्रम्पना बोलवून घेतलं होतं. दुसरी स्टेट व्हिजिट म्हणू आपण, जी राजवाड्यामध्ये भेट दिली ट्रम्पनी ह्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सुद्धा, तेव्हा चार्ल्स यांनी प्रयत्न तर केला असेल. त्यांनी ट्रम्प बघत नाहीत म्हटल्यानंतर चार्ल्स पुन्हा एकदा कदाचित भेटीला आणि ते आता अमेरिकेत मी येऊन भेटतो. तुम्ही झालं आता ते. असं एक काहीतरी ठरलं होतं साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये ती भेट होणार होती. पण ही घटना घडल्यानंतर आता बकिंगहॅम पॅलेसनी असं जाहीर केलेलं आहे, की चार्ल्स ह्यांना अमेरिकेत न्यावं की नाही? ते सुरक्षित राहू शकतील का नाही? याविषयी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. तेव्हा याचा पूर्ण तपास करून निर्णय घेतल्याशिवाय चार्ल्स यांची भेट आता अमेरिका वारी काही होईल असं दिसत नाहीये. त्याच्यात काय प्रगती होते ते आपण बघू. पण ह्याचा जो संदर्भ आहे तो त्या मारेकऱ्यांनीचा मॅनिफेस्टोशी. आता मॅनिफेस्टो म्हणजे काय? तर हा मारेकऱ्यांनी प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी 10 मिनिटं आधी आपले जे कोणी नजीकचे लोक होते त्यांना ईमेलवरती काही गोष्टी कळवल्या, की मी कसा नाराज आहे आणि मी काय करणार आहे आणि मला क्षमा करा, अमक्याने क्षमा करा, तमक्याने क्षमा करा वगैरे, वगैरे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, "मी कॅलिफोर्नियामधून इथपर्यंत आलो वॉशिंग्टन डी-सीमध्ये. मी माझ्या सामानातून हत्यारं आणली, परंतु मला कुठेही हटकलं गेलं नाही. कुठच्याही एअरपोर्टवरती मला थांबवलं गेलं नाही." तेव्हा ह्या सुरक्षा यंत्रणेतल्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यावरती तो वाकुल्या काढून दाखवतो, की बघा काय ही तुमची सुरक्षा यंत्रणा आणि तुम्ही काय करणार असेल तर. त्याच्यापुढे तो महत्वाचं एक वाक्य बोलतो आणि ते अतिशय गंभीर आहे. तो म्हणतो, की मी जर का एखाद्या इराणियन स्लीपर सेलचा मेंबर असतो, सभासद असतो, तर मी काय-काय करू शकलो असतो ह्याचा विचार सुरक्षा यंत्रणेने करावा. म्हणजे धिस इज अ वेकअप कॉल, डेफिनेटली वेकअप कॉल. जे एक प्रकारे सुरक्षेतल्या त्रुटी आपल्याला प्रत्यक्ष त्या हॉलमध्ये दिसल्या आणि आता तो प्रवासातल्या त्रुटी दाखवतोय. तिसरी गोष्ट अशी, की तो ज्या हॉटेलमध्ये राहिला त्या हॉटेलमध्ये त्यांनी काही दिवस येऊन वास्तव्य केलं होतं. म्हणजे हा कार्यक्रम होणार आहे तर आधी जाहीर झालेलं होतं. ते येऊन त्या हॉटेलमध्ये अशा कुठच्या जागा आहेत, की जिथे आपल्याला कोणी बघणार नाही आणि आपल्याला हत्यारांची जोडणी करता येईल ह्याची त्यांनी पडताळणी केलेली होती. कारण हॉटेलच्या रूममध्ये जर का त्यांनी केलं असतं, तर कुठे ना कुठेतरी ते दिसलं असतं आणि त्याच्यामुळे ही जी त्याची टिप्पणी आहे ती महत्त्वाची आहे, की मी सर्वत्र जाऊन निरीक्षण केलं आणि मग मला अशा जागा मिळाल्या, की जिथे मला कोणी बघू शकणार नाही.
तेव्हा ही बाब जी आहे ती त्या हॉटेलच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा असलेली जी त्रुटी आहे ती दाखवते आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे बिल्डरबर्ग कॉन्फरन्ससाठी संपूर्ण हॉटेल्स खाली केली जातात. या गोष्टीसाठी का केलं नाही? जिथे प्रेसिडेंट येणार आहे तिथे अल्टिमेट सुरक्षेची गरज असते आणि ते पाळलं गेलेलं आहे असं दिसत नाही एकंदरीत. इंटेन्शन काय होतं त्याचं? त्याचा हेतू काय होता? तर हेतू हाच होता, की केवळ ट्रम्पवरती हल्ला नाही करायचा, तर सगळे सहकारी त्याचं लक्ष होते. कारण तुम्ही आतमध्ये एकदा हत्यार घेऊन गेला, की ते नुसतं ट्रम्पवर 2 गोळ्या झाडून आणि आणखी किती त्याला झाडायच्या. उरलेल्याही लोकांवरती गोळ्या झाडायला त्याला काही कमी नसतं पडलं. बरं ही गोष्ट अमेरिकेने दाखवून दिली. इराणमध्ये तुम्ही एका फटक्यामध्ये 40 जणांचा खात्मा करून दाखवलाय. तेव्हा इथे आता कोणीतरी असा येऊन तुमच्यावर सुद्धा असा गोळीबार करायचा म्हटला, तर काय करायचं? तर तेच या माणसानी योजना आखलेली होती असं दिसतंय एकंदरीत. तो जेव्हा आला आणि त्यांनी ते हत्यार घेऊन असं म्हणतात, की पहिली गोळी त्यांनी ज्या रक्षकावरती चालवली, त्या रक्षकाने बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं होतं. त्यामुळे तो वाचला. तो थोडासा मागे झाला. पण त्याच्यावर हल्ला करण्यासाठी या हल्लेखोराला थोडी त्याची गती मंदावली. ती मंदावली गती म्हणून तो हॉलच्या आतपर्यंत पोहोचू शकला नाही. कारण तिथे पोहोचण्याआधी उर्वरित रक्षकांनी त्याचा ताबा घेतला. आता ही सगळी जी हे अर्थातच तो जुवेनाईल आणि नवखा होता. त्याला कुठलंही प्रशिक्षण होतं असं दिसत नाहीये. अन्यथा त्यांनी या गोष्टींवरती विचार करून तो आतपर्यंत पोहोचला असता आणि ह्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या तो टाळू शकला असता. पण तो मे बी मोस्ट लाइकली लोनली वुल्फ जे म्हणतायत ते, की एककांडा शिलेदार म्हणतात, तसा हा माणूस असावा आणि त्याच्या मागे कोणी कुठची मोठी फार ऑर्गनायझेशन वगैरे आहे असं नाहीये. पण विद्वेष पसरवणारे, विषारी प्रचार करणारे जी माध्यमं आहेत, त्यांच्यामुळे डोक्यामध्ये ज्या कल्पना भरवल्या जातात, त्याचा हा परिपाक आहे, हे मात्र आपण नक्की म्हणू शकतो. आणि त्यांनी त्या मॅनिफेस्टोमध्ये जी काही नोट लिहिली आपल्या जवळच्या लोकांना, त्याच्यात त्यांनी काय-काय नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो अँटी ट्रम्प तर आहे, म्हणजे ट्रम्पचा खमक्या विरोधक आहे. तो ख्रिश्चन नाही, त्याला अँटी ख्रिश्चन असं तो म्हणतो. आता अँटी ख्रिश्चन म्हणजे प्रो काय होता, ह्याच्यात कुठेही उल्लेख आलेला नाहीये. तेव्हा हा जो कोणी कोल ॲलन आहे, तो नेमका कुठल्या धर्माचा होता याचा आता त्यांना शोध घ्यावा लागेल आणि माझा संकेत कुठे आहे हे तुम्हाला समजेल. तिसरी गोष्ट त्यांनी आपण अँटी किंग्ज आहोत हे सांगितलेलं आहे. अँटी किंग्ज म्हणजे तुम्ही एक नो किंग्स रॅलीज निघतात तिकडे अमेरिकेमध्ये आणि त्या लोकांचं म्हणणं असं आहे, की ट्रम्प जणू काही स्वतःच राजे असल्यासारखे, राजे महाराजे असल्यासारखे वागत असतात आणि त्यांचं सगळं बोलणं हे ते वगैरे आणि मला ह्याचा तिटकारा आहे. अमेरिकेची राज्यव्यवस्था ही अशी नाही. त्यामुळे ट्रम्प अशा पद्धतीने एखाद्या सम्राटासारखा वागणारा जो माणूस आहे, त्याच्या मी विरोधामध्ये आहे. अशा त्या रॅलीज पण निघतात. आता मजा अशी आहे, की अशाच रॅलीज अटेंड करणाऱ्या एका माणसानी अ, गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये 2025 जुलैमध्ये मिनेसोटाचे ज्या सिनेटर बाईसाहेब हॉर्टन आहेत, त्या आणि त्यांचा नवरा ह्यांच्यावरती ब्रुकलिन पार्कमध्ये अटॅक केला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्ये त्या गतप्राण झाल्या. सिनेटर्स होता. हा जो हॉर्टन होता त्यांनी सुद्धा नो किंग्ज रॅली ह्या तो अटेंड करत होता असं दिसून आलेलं आहे. तेव्हा ह्या ज्या रॅलीज होतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. हा काय फार काय त्यांना काय रिस्पॉन्स नाहीये. असं म्हणून जर का तुम्ही ब्रशअप केलं तर चालणार नाही. कारण जे कोणी येतायत ते किती प्रेरित होताय ह्याचा विचार करा. डोक्यात किती तिडीक भरवली जाते त्यांच्या. आणि ही महत्वाची गोष्ट का आहे हे तुम्हाला इथे समजून येईल. तेव्हा अँटी किंग्ज हा जो त्यांनी म्हटलेला आहे नो किंग कदाचित, कदाचित मी जे म्हटलं बकिंगहॅम पॅलेस म्हणतो आहे, की आम्हाला संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याचा रिव्ह्यू घ्यावा लागेल, की बाबा आढावा परत घेतो आणि खरोखरच राजाला तिथे नेणं सुरक्षित आहे का हे त्यांना का वाटलं असेल. कारण ह्या अँटी किंग्ज रॅलीज ज्या आहेत, ज्या आयोजित केल्या जातात आणि तिथे अनेक लोक येत असतात. बरं तुम्ही रॅलीज तुम्ही राहता कॅलिफोर्नियात, तुम्ही रॅली अटेंड केली आणि ही घटना जर का आणि कुठे दुसऱ्या नेवाडामध्ये असेल, तर तो माणूस तिथे पोहोचू शकतो. अमेरिकेत काय तो जर का नागरिक असेल, तर त्याला तिथे पोहोचणं ही काय फारशी कठीण गोष्ट नाहीये. त्यामुळे
किंग चार्ल्स यांनी तिथे येणं संयुक्त ठरेल का? सुरक्षा असेल का त्याची? हा प्रश्न त्यांच्या मनात आला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण ह्या अशा जर का नो किंग रॅलीज होत असतील आणि तिथे लोकांच्या भावना भडकावल्या जात असतील, तर मात्र आता या रॅलीज वरती बंदी घालता येते का आणि अमेरिकेच्या कुठल्या कायद्यानुसार घालता येते, या सगळ्याचा अभ्यास त्यांना करावा लागेल. मला या सगळ्याचा संदर्भ जो आहे तो भारताशी जोडायचा आहे, की अशा भावना चिथावणाऱ्या आणि माथी भडकवणाऱ्या विषारी प्रचार करणाऱ्या संस्था भारतामध्ये नाहीत असं नाही. तुम्हाला माहिती आहे मी काय बोलते आहे ते. हे उघड उघड होतं. अगदी दर आठवड्याला केलं जातं. नियमितपणे पूर्ण दिवसभर बोंबलून बोंबलून सांगितलं जातं. त्याच्यामधून जी माथी भडकू शकतात ती काय करू शकतात, ह्याचं जिवंत उदाहरण आपल्याला ट्रम्प यांच्या या हल्ल्यामधून बघायला मिळालेलं आहे. तर इथून पुढे त्या हल्लेखोराला ताब्यात तर घेतलेलं आहे. सुदैवाने तो जो सुरक्षा रक्षक मी म्हटलं त्याप्रमाणे बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यामुळे त्याचे प्राण वाचलेले आहेत. पण तरी सुद्धा ह्याची आता जेव्हा पोलीस जबानी घेतील त्यात तो आणखी काय पकपक करतो, त्याच्यावरून आणखी दिशा आणि धागेदोरे मिळायला लागतील. त्याचा आपण आढावे नंतर घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.